नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 4. कर्म ब्रह्मार्पण योग. सर्व कर्म करता व बुद्धिमान कोणाला म्हणावे? भाग 2. ओवे आहेत 96 ते 102. बुद्धिमान मनुष्य कर्मात अकर्म व अकर्मात कर्म पाहतो म्हणजे काय ते मागच्या भागात पाहिले. ती गोष्ट आता ज्ञानदेव दृष्टांतांनी स्पष्ट करत आहेत. जैसा का जळापाशी उभा ठाके, तो जरी आपण पै जळा माझी देखे, तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. ज्याप्रमाणे जो पाण्यापाशी उभा राहिलेला असतो, तो जरी आपण पाण्यात आहो असे पाहत असतो, तरी त्याला निसंशय खरे ज्ञान असते की आपण वेगळे आहोत, पाण्यात नाही. अथवा नावे हन जोरी गे, तो थडियेचे रुख जाता देखे वेगे, त्याची साचोकारे जो पाहू लागे, तव रुख म्हणे अचळ. अथवा जो नावेत बसून जातो, त्याला किनाऱ्यावरची झाडे भरभर चालली आहेत असे दिसते, पण वस्तुस्थिती जेव्हा तो पाहू लागतो तेव्हा ती झाडे स्थिर आहेत असे तो म्हणतो. तैसे सर्व कर्मी असणे, ते पुढे मानूनी वायाने, मग आपण पे जो जाणे नैष्कर्मी व्हायचा. त्याप्रमाणे सर्व कर्मांचे आचरण तो करीत असतो, पण हे कर्माचरण उघड उघड केवळ आभासात्मक आहे असे मानून मग आपण कर्मरहित आहो हे तो जाणतो. आणि उदो अस्ताचेनी प्रमाणे, जैसे न चलता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असत. आणि सूर्य उदय व अस्त पावतो या एका प्रमाणावरून तो चाललेला भासतो, पण वास्तविक तो चालत नाही. त्याप्रमाणे तो कर्माचरण करीत असताही आपले नैष्कर्म्य जाणतो. तो मनुष्यासारिखा तरी आवडे, तरी मनुष्यतया न घडे, जैसे जळी जळा माझी न बुडे भानुबिंब. ज्याप्रमाणे पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब पडलेले दिसते, पण त्यावरून प्रत्यक्ष बिंब त्यात बुडाले असे होत नाही, त्याप्रमाणे तो दिसण्यात सामान्य माणसासारखा दिसतो, पण त्याच्या ठिकाणी मनुष्यत्व नसते, म्हणजे मनुष्याचे सामान्य गुण नसतात. तेने न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जात. त्याने विश्व पाहिले नसतानाही ते पाहिल्याप्रमाणेच आहे, काही न करता सर्व काही केल्याप्रमाणेच आहे, व भोग्य वस्तूंचा उपभोग न घेताही त्या भोगल्याप्रमाणेच आहेत. एकेची ठाई बैसला, परी सर्वत्र तोची गेला, हे असो विश्व जाहला अंगेची तू. एकाच ठिकाणी तो बसून असला तरी तो सर्वत्र गेल्याप्रमाणेच आहे, फार कशाला, तो स्वतः विश्वरूपच झालेला असतो असे समज. फल हेतू मनात न धरता अनासक्त बुद्धीने कर्म केले की ते नैष्कर्मी होते. ज्ञानी मनुष्य सर्व कर्मे करताना दिसतो, पण आपण त्या कर्माचे करते नसून परमात्मा त्या कर्माचा करता आहे असे तो मानतो, व त्यामुळे त्या कर्माने तो लिप्त होत नाही. हे स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेवाने 4 दृष्टांत दिलेले आहेत. सरोवराच्या काठी मनुष्य उभा असेल तर त्याला पाण्यात आपले प्रतिबिंब दिसते. प्रतिबिंब रूपात जरी तो स्वतःला पाण्यात पाहत असला तरी त्या प्रतिबिंबापासून आपण वेगळे आहोत हे त्याला कळतं. प्रतिबिंब म्हणजे मी असे तो मानत नाही. प्रतिबिंबामध्ये दिसणारा दुसरा चेहरा हा आभासात्मक आहे, तो पाण्यात असूनही नसतो. त्याप्रमाणे ज्ञानी कर्म करत असूनही तो ती कर्मे आसक्तीने, कर्तृत्व भावाने व फलहेतूने करीत नसल्यामुळे तो त्या कर्मापासून अलिप्त असतो. ज्ञानदेवांनी दुसरे उदाहरण दिलं आहे सापेक्ष गतीचं. ज्ञानदेव म्हणतात की जो नावेत बसलेला आहे त्याला किनाऱ्यावरील झाडे वेगाने मागे जाताना दिसतात. सत्यस्थिती पाहता वृक्ष तर अचलच आहेत. सापेक्ष गतीच्या नियमानुसार किनाऱ्यावरील झाडे स्थिर असून सुद्धा आपण नावेत बसल्यामुळे गतिशील असल्याने झाडे मागे जात आहेत असं वाटतं. सर्व व्यापक ब्रह्म त्या स्थिर झाडांप्रमाणे आहे, ते कोठे जात नाही, येत नाही. जीव म्हणजे जणू ब्रह्माचे देहातील प्रतिबिंब, त्यामुळे प्रतिबिंबाकडून होणारी क्रिया वास्तविक त्या ब्रह्माचीच आहे. ज्ञानी असेल तो ही गोष्ट जाणतो की झाडे स्थिर असून आपण नावेमुळे गतिमान आहोत, त्यामुळे झाडे वेगाने मागे जात आहेत असे दिसत आहे, व ते सर्व कर्तृत्व नावेच आहे. त्याप्रमाणे करता
वास्तविक परब्रह्म असून सुद्धा देहाच्या संगतीमुळे आपण करता आहोत असा भास होतो. वास्तविक ते कर्म देहाचे म्हणजे प्रकृतीचे आहे. त्याप्रमाणे सर्व कर्माचरणांचे आचरण आभासात्मक आहे हे त्याला कळलेलं असतं. सापेक्ष गतीचे आणखी एक उदाहरण त्यांनी दिले आहे. सूर्य सकाळी उगवतो व संध्याकाळी मावळतो. वास्तविक सूर्य स्थिर असून पृथ्वी सूर्याभोवती फिरते. म्हणजे आपणही पृथ्वी बरोबर गतिमान असूनही आपण स्थिर आहोत असे वाटते. न चालता सूर्याचे चालणे. आपल्याला सूर्य चालत आहे असे भासले तरी सूर्याचा तसा अनुभव नाही. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञ व्यक्ती कर्म करीत असतानाही स्वतःचे अकर्मत्व जाणतो. सूर्य स्थिर असून पृथ्वीसह सर्व ग्रह त्याच्या भोवती फिरतात हे वैज्ञानिक सत्य कोपर्निकस या शास्त्रज्ञाने 16व्या शतकात उजेडात आणले. केपलरने 17व्या शतकात त्याच्या पुढे जाऊन सूर्याभोवती ग्रह वर्तुळात फिरत नसून अंडाकृती ऑर्बिटमध्ये फिरत आहेत हे सिद्ध केले. एकूण सूर्य फिरत नसून पृथ्वी त्याच्या भोवती फिरते ही गोष्ट ज्ञानदेवांच्या काळात म्हणजे 12व्या-13व्या शतकातच भारतीय लोकांना माहीत होती हे या ओवीवरून स्पष्ट होतं. कारण ज्ञानदेव नेहमी परिचित प्रतिमांचा उपयोग विषय स्पष्टीकरणासाठी करतात. सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पडलेले पाहून ब्रह्मज्ञ व्यक्ती सूर्य पाण्यात बुडाला असं मानत नाही. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञ मनुष्य कर्म करत असूनही स्वतःला त्या कर्माचा कर्ता मानत नाही. वरील दृष्टांतातून भ्रम व सत्य यांच्यातील भेद ओळखणे म्हणजे ज्ञान होणे हे ज्ञानदेवांनी निदर्शनाला आणलेलं आहे. या सर्व विवेचनातून ज्ञानी मनुष्याच्या विचारांची बैठक कशी असते ते ज्ञानदेवांनी सांगितलं. अर्जुन स्वतःला ज्ञानी म्हणवत होता अध्याय 1 तेव्हा आपले ज्ञान या सिद्धांताशी त्याने पडताळून पहावे हे सांगण्याचा भगवंतांचा उद्देश आहे. कर्म करूनही ज्ञानी मनुष्य स्वतःकडे त्या कर्माचे कर्तेपण घेत नाही. त्यामुळे ते कर्म त्याला बंधक होत नाही. तेव्हा युद्धासारखे घोर कर्म सुद्धा अर्जुनाने निर्हेतुक बुद्धीने व कर्माचा कर्ता स्वतःला न मानता करावे हे सांगण्याचा भगवंतांचा उद्देश आहे. उलट बाह्यतः युद्धाचा त्याग केला म्हणजे ते निष्कर्मी होत नसून तो त्यागच बंधनच कारणीभूत होईल. आता पुढे भगवंत आणखी ज्ञानी मनुष्याची लक्षणे सांगणार आहेत. तो भाग आपण क्रमशः पाहू.